तुमचं सगळ्यांचं उन्हा टीम तर्फे स्वागत करतोय. आपला ऑफरोडिंगचा पॅच जो आहे तो संपत आलाय आणि गड किल्ल्यांसाठी जो आपण ट्रेक करणार आहोत तो पॅच आता इथून सुरू होतोय. आता किती जणांचा हा पहिला ट्रेक आहे? ओके. आणि किती जणांना किल्ल्यांबद्दल माहिती आहे? थोड़ी किले के बारे में नहीं, पर किला क्या होता है वो पता है. ओके. जनरली काय असतं की आपण विचार करतो किल्ला म्हणजे जिथून पायऱ्या चढायला सुरुवात होतो तो किल्ला. म्हणजे रायगडावरती गेलो आपण तर पायऱ्या लागल्या, आता किल्ला चढायला सुरुवात केला है ना. तर जनरली असं नसतं. एक किल्ला जो असतो त्याचे 3 पार्ट बनतात. किती? 3 पार्ट. मेन जो किल्ल्याचा डोंगर असतो तो, त्याच्यावर बाले किल्ला असतो. त्याच्या खाली असते ती माची जी आता आपण चाललोय, राजमाची. आणि त्याच्या पण खाली असते त्याला म्हणतात घेरा. हा घेऱ्यापासून बाले किल्ल्यापर्यंत 3 स्टेज मध्ये जो किल्ला असतो त्याला म्हणून संपूर्ण किल्ला म्हणतात. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही रायगडला जाऊन आलाय तर रायगडच्या खाली आलात की तुम्ही पाचाडला पोहोचता, बरोबर आहे. ही पाचाड ही रायगडची माची आहे. इट इज अ हाफ डिस्टन्स. जो आता तिथे गाडी जाते पण जुन्या काळात तिथे गाडी नाही जायची. त्याच्याही खाली जी गावं आहेत तो आहे घेरा. इट्स अ आउटर मोर बॉर्डर. सो तो जो ती जी बॉर्डर आहे तो घेरा आणि तिथून किल्ला सुरू होतो टेक्निकली. आता ह्याचा काय आहे, आपण माचीवरती पोहोचलोय गाडीने ड्राईव्ह करत, पण हा जो किल्ला आहे किंवा ही जी माची आहे ती डोंगराचा एक पार्ट म्हणून पुढे गेलेली आहे. म्हणून ह्याला एक स्पेशल घेरा नाहीये. बट हा जो परिसर आहे इथे ह्या किल्ल्याची पहिली तटबंदी सुरू होते. ह्या तटबंदीला आपण जुन्या काळात वेस म्हणायचो. म्हणजे गावाची जशी वेस असते है ना, तशी ही वेस आहे. आणि या वेशीवरती हे आहे आपलं हनुमानांचं आणि गणेशाचं मंदिर. तुम्हाला महाराष्ट्रातील ऑलमोस्ट सगळ्या किल्ल्यांमध्ये ही वेस लागते. जसं आपण वासोड्याला गेलो, कोण आलं वासोड्याला? या वासोड्याला आपण ज्यावेळी गेलो त्यावेळी खाली आपल्याला हनुमानाचं एक मंदिर सापडलं, बरोबर आहे. गणेशाची मूर्ती होती. पुरातन काळापासून साधारणतः आपला जो ज्ञात इतिहास आहे, नोन इतिहास, हिस्ट्री जी आहे ती 2500 वर्ष मागे जाते. त्याच्यामध्ये आपल्याला रायटिंग स्क्रिप्चर सापडतात. आणि असे जेवढे किल्ले आहेत त्या किल्ल्यांचा स्वामी, इट्स अ गॉड म्हणून आपण, तो आहे शिवशंकर. आणि त्या घेऱ्याचा जो राखणदार आहे तो असतो हनुमान किंवा श्री गणेश. असे 2 राखणदार असतात. आता हे जे मंदिर आहे हे आत्ता बांधलं आहे, पण इथल्या ज्या मूर्त्या आहेत त्या प्राचीन मूर्त्या आहेत. त्याची नोंद साधारणतः 2000 वर्षापूर्वीची आहे. आणि ह्या ठिकाणी एक राखणदाराची मूर्ती आहे. थोडं ह्या गाडीच्या तुम्ही मागे गेलात ना तर एक योद्धा आहे जो हा तलवार घेऊन आहे. इथले ग्रामस्थ त्याला म्हणतात राखणदार, जो या संपूर्ण गडाचा राखणदार आहे. जसं महाकाल, इट्स लाईक दॅट. ती आयडेंटिफाईड मूर्ती नाही की ती कुठल्या देवाची आहे का, पण त्याच्या हातात तलवार आहे, ढाल, याचा अर्थ त्यांनी त्याचा अर्थ योद्धा ठेवलेला आहे. ही इथे याच्या पुढे तुम्हाला गोल बुरुज दिसतात बघा, ते पडलेले आहेत. आणि त्याला लागून एक भिंत आहे. ही भिंत शेवटच्या जिथे उतार लागतो त्या उतारापर्यंत होती, ती आता खराब झाली आहे. पण इथे बुरुज होते आणि हा होता पहिला प्रवेशद्वार किल्ल्याचा. सो आता आपण खऱ्या अर्थाने किल्ल्यामध्ये एंट्री करायला चाललोय. सो किल्ल्याचा अर्थ मला समजवायचा होता की किल्ला इज नॉट की तुम्ही तिथे चढताय म्हणजे तो किल्ला आहे. किल्ल्याला किती पार्ट असतात? 3 पार्ट. आपल्याला उन्हा ट्रेकर्सच्या सर्व या इव्हेंट मधनं हे समजून घ्यायचं, जे आपण विसरलो, जे आपल्या इतिहासात शिकवलं जात नाही, की ज्यावेळी तुम्ही किल्ला आहे त्यावेळी तुम्ही तिथे आवर्जून जाऊन बघा की त्याचा घेरा कुठला आहे, माची कुठली आहे. त्या माचीवरती गावं असतात. जसं आपण आता उधेवाडी गावात चाललोय, ही उधेवाडी गाव हे त्या माचीवरचं गाव आहे, ते किल्ल्याचं गाव नाहीये.